वेब टेक्नॉलॉजीच्या पार्ट 12मध्ये आपलं स्वागत आहे. तर पार्ट 11मध्ये आपण बघितलं होतं की फॉर्म टॅगची थेरॉटिकली इन्फॉर्मेशन बघितली होती. फॉर्म टॅग कशासाठी यूज केला जातो, काय त्याचा यूज आहे, त्याच्यातलं इनपुट टॅग, परत फॉर्म टॅगचे ॲट्रिब्यूट्स, इनपुट टॅगचे ॲट्रिब्यूट्स आणि कोणकोणते इनपुट्स आहेत. तर अशा प्रकारे आपण बघितलं होतं. ठीक आहे. अजून तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता नेक्स्ट पाहू आपण जे की आपण मागच्या व्हिडिओमध्ये थेअरी बघितली त्याच्याविषयी आपण आता प्रॅक्टिकली बघणार आहोत. ठीक आहे. तर या ठिकाणी VS कोड ओपन केला आहे. आता या ठिकाणी आपलं ऑलरेडी पार्ट 10 झालं होतं. त्याच्यामध्ये आपण जे फ्रेम टॅग आहे त्याच्याविषयी बघितलं होतं. ठीक आहे. आता नेक्स्ट आपण बघणार आहोत की फॉर्म टॅगविषयी. तर या ठिकाणी पार्ट 12.html. तर आजच्या पार्टमध्ये आपण फॉर्म टॅगविषयी बघणार आहोत. तर या ठिकाणी HTMLचं टॅग ओपन करतो. त्यानंतर टायटल आपलं असणार आहे हेडच्या आतमध्ये, हेडमध्ये टायटल. आता टायटल देऊ या ठिकाणी धिस इज माय फॉर्म. ठीक आहे. या ठिकाणी साईटला रन करून घेऊ. या ठिकाणी आता धिस इज माय फॉर्म या ठिकाणी नाव बघू शकताय. त्याच्यानंतर आता बॉडी पार्ट ओपन करू. ठीक आहे. बॉडी. आता या बॉडीच्या आतमध्ये एक आपल्याला टॅग घ्यायचा आहे फॉर्म नावाचा. तर या ठिकाणी फॉर्म नावाचा टॅग घेतला आहे. आता हा फॉर्म नावाचा टॅग म्हणजे आपला फॉर्म टॅग. ठीक आहे. ह्या फॉर्म नावाच्या टॅगच्या आतमध्ये आपण फॉर्म इन्सर्ट करणार आहोत किंवा बनवणार आहोत. ठीक आहे. आता या ठिकाणी फॉर्म टॅगचे काही ॲट्रिब्यूट्स आहे, ते ॲट्रिब्यूट्स आपण पुढे बघू. ठीक आहे. आता फॉर्म टॅगच्या आतमध्ये आपल्याला एक इनपुट टॅग घ्यायचा आहे. इनपुट. ठीक आहे. आता हा इनपुट टॅग असणार आहे टेक्स्ट. तर तसं शेजारी बघू शकता याच्या आतमध्ये आपण काही टाकू शकतो. ठीक आहे. तर यासाठी आपण घेणार आहोत आपला फॉर्म टॅग. आता नेक्स्ट आहे आपलं एक लेबल टॅग आहे. लेबल बघितला होता आपण. ठीक आहे. लेबल. तर या ठिकाणी फॉर्म ॲट्रिब्यूट HTML इनपुट टॅग, त्यानंतर टेक्स्ट फील्ड, पासवर्ड फील्ड, त्यानंतर हाईड रेडिओ बटन, चेक बटन, या ठिकाणी लेबल टॅग. ठीक आहे. तर लेबल टॅगचं यूज काय आहे ते बघू आपण. सर्वात प्रथम समजा आपण या ठिकाणी दिलं आहे डायरेक्टली नेम, एंटर युअर नेम. ठीक आहे. तर एंटर युअर नेम असं टाकलं तर तसं पण जमतं. बट आपल्याला या ठिकाणी टाकायचं काय लेबल मार्फत. समजा आपल्याला या ठिकाणी या एंटर युअर नेमची जर का साईज वाढवायची असेल, याची फॉन्ट चेंज करायची असेल तर त्या टाईमला आपल्याला प्रॉब्लेम नाही द्यायला पाहिजे. त्यासाठी आपण लेबलचा यूज करतो. ठीक आहे. तर फॉर्ममध्ये आपल्याला काही नाही लिहायचं. या ठिकाणी लेबलच्या तिथं लिहायचं आहे एंटर युअर नेम. ठीक आहे. तर एंटर युअर नेम झालं आहे. या ठिकाणी बघू शकता. आता या इनपुट टॅगला इथं BR लावू. ठीक आहे. एंटर युअर नेम झालं. आता या ठिकाणी इनपुट टॅग घेऊ, अजून एक लेबल टॅग घेऊ आणि लेबलमध्ये लिहू एंटर युअर फोन नंबर. ठीक आहे. एंटर युअर फोन. आणि या ठिकाणी देऊ आउटपुटला आपल्याला म्हणजे आपल्याला युजर करून इनपुट घ्यायचं. ठीक आहे. तर इनपुट टेक्स्टमध्ये नाही येणार. आता इनपुट येणार नंबरमध्ये. ठीक आहे. तर या ठिकाणी नंबर. तर या ठिकाणी साईडला चेंजेस झालेले दिसून येतात. तसं वरचं जे आहे हे टेक्स्ट फॉर्मॅटमध्ये आहे, त्याच्यामुळं असे ॲरो वरच्या साईडला दिसत नाही. ठीक आहे. आता अजून एक घेऊ लेबल आणि या ठिकाणी देऊ एंटर द पासवर्ड. ठीक आहे. पास फक्त. आता या ठिकाणी लास्टला BR टॅग द्यायचा आपल्याला, जेणेकरून ते एंटर युअर पास जे आहे ते खालच्या लाईनला येईल. ठीक आहे. जेणेकरून आपल्याला सुटसुटीत दिसेल. तर एंटर युअर पास खाली आलं. आता त्याच्या पुढं आपल्याला घ्यायची इनपुट फील्ड
इनपुट आणि या ठिकाणी द्यायचं आहे पासवर्ड, ठीक आहे. आता या ठिकाणी साईडला पासवर्डची एंटर युअर नेम, या ठिकाणी माझं नाव टाकतो. या ठिकाणी एंटर युअर फोन नंबर, तर एक रॅन्डम फोन नंबर टाकला आहे. त्याच्यानंतर एंटर युअर पास, तर या ठिकाणी मी जो काय पासवर्ड टाकन तो पूर्ण डॉट फॉर्मॅटमध्ये येईल, ठीक आहे. तर यासाठी आपण हा इनपुट टाईप पासवर्ड करतो. त्याच्यानंतर आहे आपलं इनपुट टाईप बटन घ्यायचं आपल्याला, ठीक आहे. या ठिकाणी इनपुट बटन, ठीक आहे. तर या ठिकाणी काही दिसत नाही, तर याला व्हॅल्यू देणार आपण सबमिट. या ठिकाणी सबमिट व्हॅल्यू दिसती, या ठिकाणी आपण करणार BR, ठीक आहे, जेणेकरून हे खाली आलं आहे. आपण प्रिव्हियस व्हिडिओमध्ये एक सेंटर टॅग बघितला होता, ठीक आहे. तर सेंटर टॅगचा या ठिकाणी यूज करू आणि या सबमिट बटनला सेंटरला घेऊ आणि या ठिकाणी अजून एक BR टॅग देऊ, जेणेकरून हे थोडंसं स्पेस सोडेल, ठीक आहे. तर या ठिकाणी मी एंटर युअर नेम जसं की तुषार केलं. त्यानंतर मोबाईल नंबर आहे जो की हा रॅन्डमली टाकला आणि एक पासवर्ड टाकला, ठीक आहे. आता या ठिकाणी सबमिट केलं आहे, तर सबमिट होत नाही. व्हॉट इज अ प्रॉब्लेम. या ठिकाणी व्हॅल्यूमध्ये तर आपण या ठिकाणी सबमिट होत नाही, कारण की जी ॲक्शन आहे, ठीक आहे, तर ही ॲक्शन ब्लँक सोडलेली आहे. या ठिकाणी जर का हॅश केलं आहे आणि आता काही टाकलं आहे, आय थिंक सबमिट व्हायला पाहिजे, बट हे कोणत्या फाईलवर जात नाही, काही नाही, त्याच्यामुळं हे सबमिट बटन वर्क करत नाही, आय थिंक. ओके, अजून एक आपण डायरेक्ट सबमिट बटन क्रिएट करू शकतो, ठीक आहे. तर या ठिकाणी इनपुट टाईप डायरेक्टली बटन आणि सबमिट, ठीक आहे. तर या ठिकाणी आणि याच्या आतमध्ये आपण सबमिट व्हॅल्यू देऊ शकतो. आपण या ठिकाणी जे पण नाव टाकू ते या ठिकाणी सूट होईल, ठीक आहे. तर या ठिकाणी एंटर केलं आहे मी नेम, मोबाईल नंबर आणि हे सबमिट बटनवर क्लिक केलं आहे. तर या ठिकाणी एकच प्रॉब्लेम होतो आहे की ह्या ज्या व्हॅल्यूज आहे त्या पास होत नाही किंवा हे पेज रिलोड होत नाही, ठीक आहे. तर त्याचा काही प्रॉब्लेम नाही. ज्या टाईमला आपण या ठिकाणी ॲक्शन देऊ त्या टाईमला ते वर्क करेल, ठीक आहे. आता फॉर्म टॅग आहे, तर फॉर्म टॅगचे ॲट्रिब्यूट कोणते आहेत ते बघू आपण एकदा. तर फॉर्म टॅगचे ॲट्रिब्यूट्स आहे, पहिलं तर आहे ॲक्शन. ॲक्शनमध्ये ही फाईल जर का ब्लँक सोडली तर ही फाईल ब्लँक सोडल्यानंतर याला मी वेब पेजवर ओपन करतो, ठीक आहे. या ठिकाणी आता एंटर नेम पास, ठीक आहे, आणि या ठिकाणी सबमिट केले तर प्रॉब्लेम येतो आहे काहीतरी नेवर, ठीक आहे. तर हे सबमिट बटन वर्क करतं आहे, जसं की पाहू शकता की रिलोड होतं आहे पे, बट ह्या सबमिट बटनला प्रॉब्लेम आहे. तर जो असेल तो प्रॉब्लेम ह्या इनपुट फील्डला, ठीक आहे. डायरेक्टली हे बटन यूज केल्याने जमतं, ठीक आहे. तर या ठिकाणी एंटर केलं मी नेम, फोन नंबर आणि पासवर्ड आणि करतो याला सबमिट. तर बघू शकता की पेज रिलोड होतं आहे आणि त्याच्यातली सर्व माहिती गायब होती, ठीक आहे. आता ब्लँक सोडलं आहे त्याच्यामुळं. आता मी या ठिकाणी ॲक्शनला जर का हॅश दिलं आहे, ठीक आहे. हॅश म्हणजे काय होतं की ह्या पेजवरती रिफ्रेश जरी झालं पेज तरी ह्याच पेजवरती राहतं. बट आता या ठिकाणी क्वेश्चन मार्कच्या नंतर वरती URLमध्ये चेंजेस बघू शकता तुम्ही. सबमिट केलं आहे आणि या ठिकाणी हॅश आला आहे. हॅशचा अर्थ असा की आपण आपलं पेज डाटा आहे तो सबमिट झाला आहे, बट आपण त्याच पेजवर आलो आहे, ठीक आहे. किंवा मग आपल्याला ह्याच पेजचं नाव देता येईल, ठीक आहे. पार्ट 12 जे की नाव आहे ह्या फाईलचं, ठीक आहे. या ठिकाणी ओके रिलोड केलं आहे, त्याच्यानंतर या ठिकाणी डाटा टाकला आहे आणि सबमिट केलं आहे. तर आपण रिडायरेक्ट होऊन ह्याच फाईलवर आलो आहे, ठीक आहे. आणि जर का मी या ठिकाणी ॲक्शन चेंज केली, या ठिकाणी पार्ट 10 केलं, ठीक आहे. आता या ठिकाणी मी डाटा टाकला आहे आणि सबमिट केलं आहे. सबमिट केल्यावर बघू शकता की आपण रिडायरेक्ट झालो आहे पार्ट 10 वरती, ठीक आहे.
तर अशा प्रकारे आपण ॲक्शनचा यूज करू शकतो, ठीक आहे. आता या ठिकाणी मी आत्ता हॅश राहू देतो. आपल्याला नेक्स्ट आहे फॉर्म टॅगचा ॲट्रिब्यूट मेथड, ठीक आहे. तर मेथड 2 प्रकारचे आहे, एक आहे गेट आणि एक आहे पोस्ट. तर या 2 प्रकारच्या मेथड्स यातून कोणती सिक्युअर आहे ती बघू, ठीक आहे. आता या ठिकाणी गेटचा यूज करू आणि या ठिकाणी मोबाईल नंबर टाकू, नेम टाकतो तुषार, मोबाईल नंबर टाकतो एक्सेट्रा आणि पासवर्ड, आणि या टाईमला सबमिट केलं आहे, ठीक आहे. तर या ठिकाणी वर्क नाही करत आहे ते. या ठिकाणी तुषार, त्यानंतर मोबाईल नंबर, तर मोबाईल नंबर या ठिकाणी कात पाहिजे, एंटर युअर पासवर्ड दिला आहे आणि सबमिट केलं आहे, ठीक आहे. तर सबमिट होताना या ठिकाणी फक्त हॅश दिसतो आहे, ठीक आहे. तर या ठिकाणी मी हॅश दिला आहे, त्याच्यामुळं हॅश होतो आहे. आणि ज्या टायमाला आपण दुसऱ्या फाईलमध्ये या इनपुट फील्डचा जो डाटा आहे तो ॲक्सेस करू, त्या टाईमला आपल्याला या URLमध्ये डाटा शो होतो, ठीक आहे. तर या ठिकाणी शो होतं पासवर्ड इज इक्वल टू जो आपण पासवर्ड टाकला आहे तो पुन्हा स्लॅश देऊन किंवा क्वेश्चन मार्क देऊन या ठिकाणी नेम, आणि आपण जे नेम टाकलं आहे ते या ठिकाणी डिस्प्ले होते, ठीक आहे. याच्यामुळं जो गेट आहे तो डाटा डिस्प्ले करतो URLमध्ये, आणि जो पोस्ट आहे तो डाटाला हाईड करतो, ठीक आहे. तर अशा प्रकारे गेट आणि पोस्ट या PHP आपल्या HTML फॉर्ममध्ये वर्क करतात, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे आपलं नेक्स्ट ॲट्रिब्यूट आहे टार्गेट, ठीक आहे. आता टार्गेटचा यूज काय आहे, या ठिकाणी मी करतो टार्गेट आणि त्याला ब्लँक सेल्फ टॉप डिफरंट टेबल या ठिकाणी ब्लँक करतो, ठीक आहे. आता ज्या टाईमला मी या ठिकाणी काही टाकले व्हॅल्यूज, या ठिकाणी अंक आणि या ठिकाणी पासवर्ड आणि सबमिट करतो, ठीक आहे. तर बघू शकता आपला फॉर्म जो आहे तो न्यू टॅबवर आला आहे, पहिला हा टॅब आणि दुसरा हा टॅब. तर आणि याच्या अगोदर काय होत होतं की ज्या टाईमला आपण सबमिट करू त्या टाईमला ह्याच पेजवर राहत होतो आपण, बट आता ह्या दुसऱ्या पेजवर आलो आहे. तर अशा प्रकारे हा टार्गेटचा यूज केला जातो. आता समजा याचं एक एक्झाम्पल द्यायचं म्हणलं तर आपण समजा एखाद्या वेबसाईटवर गेलो आणि त्या वेबसाईटवर क्लिक केलं आहे, जसं की गुगलच्या साईटवर गेलो आहे आणि या ठिकाणी PDF टू वर्डवर सिलेक्ट केलं आहे. तर या ठिकाणी ह्याच पेजवरती ते ओपन झालं, ठीक आहे. त्यानंतर कन्वर्ट PDFवर गेलं आहे, तर काय होतं आहे की ह्याच पेजवर रिलोड होतं आहे. बट मला काय करायचं, हे पेज ऑलरेडी ॲज इट इज ठेवायचं आहे आणि न्यू पेजवरती असं ओपन करायचं, ठीक आहे. या ठिकाणी मला पेज हे दिसतं आहे आणि त्यानंतर इकडेही दिसतं आहे. तर अशा टाईमला आपण कशाचा यूज करतो आहे की त्या टार्गेटचा यूज करतो, ठीक आहे. जेणेकरून काय होतं की आपला जो लिंक आहे, जो डाटा आहे तो न्यू पेजवर ओपन होतो आहे, ठीक आहे. आता समजा अजून एक उदाहरण देतो की या ठिकाणी आपण अँकर टॅग लावला आहे, ठीक आहे. या ठिकाणी HTTP, एक मिनिट, या ठिकाणावरून हे कॉपी केलं आहे आणि या ठिकाणी पेस्ट केलं आहे, ठीक आहे. तर ही URL नाही त्याची, ठीक आहे. ही URL आपल्याला भेटली. आता या ठिकाणी URL टाकली आणि याला नाव दिलं आहे काहीतरी, ठीक आहे. आता यावर दाबल्यानंतर, ठीक आहे, या ठिकाणी आलं आहे, यावर क्लिक केलं आहे तर ह्याच पेजवर रिलोड होतं आहे, ठीक आहे. जे आपलं चॅनलचं आहे ते याच ठिकाणी रिलोड होतं आहे. बट मला काय पाहिजे की याच्यावर क्लिक केल्यानंतर ते न्यू पेजवर गेलं पाहिजे, ठीक आहे. जसं की या ठिकाणी ओपन झालं आहे साईडला, हा फॉर्म आपला ॲज इट इज इथं आहे आणि हे साईडला आपला चॅनलचं ओपन झालं, ठीक आहे. तर हे टार्गेट अशा प्रकारे काम करतं. आता नेक्स्ट आहे आपलं टार्गेट झाल्यानंतर ॲटो कंप्लीट, ठीक आहे. तर जो आपला गुगल फॉर्म आहे हा, तर याला आपण आल्यानंतर
याचं एक ॲट्रिब्यूट आहे ॲटो कंट्रोल, ठीक आहे, ॲटो कंप्लीट ऑन आणि ऑफ. जर का ऑन केलं तर या ठिकाणी बघू शकता की ऑलरेडी तर काही नव्हतं, बट एखाद्या वेबसाईटवर गेल्यानंतर त्या ठिकाणी आपल्याला ते ॲटोमॅटिकली सजेशन देते की तुम्ही अगोदर असा डाटा भरला होता आणि तुम्हाला आता तो भरायचा आहे का त्याच्यासारखा. तर असं असेल तर त्या टायमाला ते सजेशन देतं, ठीक आहे. तर या ठिकाणी ऑटो कंप्लीट ऑन आणि ऑफ आपण ठेवू शकतो. या ठिकाणी ऑफ ठेवलं तर ते ऑटो कंप्लीट होणार नाही किंवा भरणार नाही, ठीक आहे. आणि नेक्स्ट आहे लास्ट, जे की महत्त्वाचं आहे, नेम. तर या ठिकाणी माय फॉर्म नेम देतो आहे. आता हे नेमचा यूज काय आहे, हा नेमचा यूज आपल्याला ज्या टायमाला आपण फॉर्ममधून डाटा दुसऱ्या लँग्वेजद्वारे सर्व्हरला पाठवतो त्या टाईमला हा नेमचा यूज होतो, ठीक आहे. आता त्याच्यानंतर आहे आपले हे झाले फॉर्म टॅगचे काही ॲट्रिब्यूट्स. या ठिकाणी ॲक्शन आहे. समजा आता मला सबमिट केल्यानंतर दुसऱ्या फॉर्मवर जायचं, तर या ठिकाणी मी दुसऱ्या फॉर्मचा पार्ट टाकणार, किंवा मला ह्याच पेजवर राहायचं असेल तर मी हॅश टाकणार किंवा ब्लँक सोडणार, ठीक आहे. या ठिकाणी मेथड आहे. तर मेथड 2 प्रकारचे आहे, एक आहे गेट आणि एक आहे पोस्ट. गेटचा यूज जास्त केला जात नाही, पोस्टचा यूज जास्त केला जातो. त्यानंतर आहे टार्गेट, ब्लँक ठेवलं आहे तर जो आपला फॉर्म सबमिट केला आहे त्यानंतर न्यू टॅब ओपन होईल आणि त्याच्यावरती रिडायरेक्ट होईल, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे ऑटो कंप्लीट ऑन आणि ऑफ. ऑटो कंप्लीट ऑफ ठेवलं तर आपला जो फॉर्म आहे तो ॲटोमॅटिकली भरला जाणार नाही, आपल्याला तो फिलअप करावा लागेल. बट ऑन ठेवलं तर आपली जी इन्फॉर्मेशन असेल सेव्ह त्याच्यात, ती इन्फॉर्मेशन ॲटोमॅटिकली तिथं फिलअप केली जाईल. आणि त्याच्यानंतर आहे नेम. तर ह्या नेमचा उपयोग आपल्याला नेक्स्ट म्हणजे ज्या टाईमला आपण जावास्क्रिप्ट शिकू त्या टाईमला याचा यूज होईल, ठीक आहे. त्यानंतर आहे आपलं लेबल. तर लेबलचा यूज आपण सिम्पली नाव देण्यासाठी करतो आपल्या टेक्स्ट फील्डला, इनपुट फील्डला, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे इनपुट टॅग. तर इनपुट टॅगचे आता काही आपण ॲट्रिब्यूट्स बघणार आहोत. तर इनपुट टॅगचं फर्स्ट ॲट्रिब्यूट आहे टाईप. आता ह्या टाईपमध्ये आपण या ठिकाणी बघितलं, या ठिकाणी टेक्स्ट घेतलं आहे, त्यानंतर घेतलं आहे नंबर आणि त्यानंतर घेतलं आहे पास. तर अजून डिफरंट आहे, जसं की चेक्स बॉक्स आहे, रेडिओ बटन आहे, असे डिफरंट जे इनपुट टॅब्स आहे ते आपण बघूत पुढं. बट याचा एक ॲट्रिब्यूट आहे टाईप इनपुट टॅबचा, ठीक आहे. आता नेक्स्ट ॲट्रिब्यूट आहे त्याचा नेम. जसं की या ठिकाणी फॉर्मसाठी नेम बघितलं, तसंच यासाठी सुद्धा नेम हे एक ॲट्रिब्यूट आहे. याच्यामध्ये आपण देऊ शकतो यूजर नेम. या ठिकाणी स्पेस नाही सोडायचा, ठीक आहे. तर हे एक ॲट्रिब्यूट झालं ज्याचा यूज आपण जावास्क्रिप्टमध्ये करतो व्हॅल्यू ॲक्सेस करण्यासाठी. त्याच्यानंतर आहे एक व्हॅल्यू नावाचं ॲट्रिब्यूट. आता हे व्हॅल्यू नावाचं ॲट्रिब्यूट तुम्हाला पुढे सांगतो. त्याच्या अगोदर दुसरा आहे प्लेस होल्डर, ठीक आहे. आता हे प्लेस होल्डर ॲट्रिब्यूटचा काय यूज आहे, या ठिकाणी प्लेस होल्डर, आणि आता याचा काय यूज आहे, ठीक आहे. आता या ठिकाणी आपण बघू शकता की एंटर युअर नेम दिसतंय आणि या ठिकाणी टाकलं आहे काही पण टाकता येतं, ठीक आहे. बट मला काय करायचं आहे की हे काढून टाकायचं आहे आणि हे एंटर युअर नेम याच्या आतमध्ये डिस्प्ले झालं पाहिजे, ठीक आहे. तर मी याला कमेंट आउट केलं. या ठिकाणी रिफ्रेश कंटिन्यू. तर या ठिकाणी बघू शकता की माझा जो लेबल टॅग आहे तो गायब झालेला आहे. बट या ठिकाणी फील्डमध्ये मला काय एंटर करायचं ते मला कळत नाही, ठीक आहे. तर अशा टाईमला मी या ठिकाणी प्लेस होल्डरचा यूज करू शकतो. या ठिकाणी प्लेस होल्डर आणि एंटर युअर नेम, ठीक आहे. या ठिकाणी बघू शकता की एंटर युअर नेम असा आलेला आहे, ठीक आहे. बट या ठिकाणी मी काय लिहिलं आहे तर ते गायब होतं आहे. यालाच प्लेस होल्डर म्हणतात, जे बॅकएंडला दिसतं आहे आपल्याला एंटर युअर नेम, ठीक आहे. तर यासाठी आपण प्लेस होल्डरचा यूज करतो आहे. प्लेस होल्डरचा यूज आपण आपण लॉग इन फॉर्म असेल, रजिस्ट्रेशन फॉर्म असेल, अशा डिफरंट जागेवर करतो, ठीक आहे. प्लेस होल्डरने काय होतं की आपल्याला त्याच्या आतमध्ये काय टाकायचं आहे, काय व्हॅल्यू टाकायची ते आपल्याला समजते, ठीक आहे. जसं की या ठिकाणी काही पण केलं
तरी चालतं, बट काही लिहिलं तर ते ऑटोमॅटिकली गायब होतं आहे. आता प्लेस होल्डर झाल्यानंतर आपल्याकडं नेक्स्ट आहे रिक्वायर्ड. ठीक आहे. आता समजा मी एंटर युअर नेम टाकलंच नाही, मोबाईल नंबर टाकला आणि पासवर्ड टाकला. ठीक आहे. आणि सबमिट करतो आहे. ज्या टाईमला सबमिट केलं आहे त्या टाईमला हा डाटा गेला आहे, रिडायरेक्ट झाला किंवा आणि दुसऱ्या फाईलला ओपन झालं. ठीक आहे. दुसऱ्या टॅबला ओपन झालं. ठीक आहे. ज्या टाईमला मी या ठिकाणी सबमिट करतो आहे दुसरा टॅब ओपन होतो आहे. ठीक आहे. तर मग मला आता काय करायचं आहे, या ठिकाणी पुन्हा एकदा पहा, या पेजवर होतो, या पेजवर रिडायरेक्ट झालो आहे. ठीक आहे. आता मला या एंटर युअर नेमसाठी रिक्वायर्ड लावायचं आहे. जर का या ठिकाणी माझं नाव टाकलंच नाही तर या ठिकाणी ते जे आहे कंप्लीट भरणार किंवा मग सबमिट करणार नाही. ठीक आहे. या प्रकारे तर या ठिकाणी सिंपल एक ॲट्रिब्यूट आहे रिक्वायर्ड. तर या ठिकाणी रिक्वायर्ड लावला आहे, रिलोड केलं आहे पेज आणि या ठिकाणी जे युजर नेम आहे ते टाकलंच नाही, फक्त मोबाईल नंबर आणि पासवर्ड टाकला आहे, सबमिट करतो आहे. या ठिकाणी बघू शकता की आउटपुट ऑफ प्लीज फिल आउट दिस फील्ड, म्हणजे ही फील्ड रिक्वायर आहे. ही फील्ड टाकल्याशिवाय मी पुढं जाऊ शकत नाही. ठीक आहे. फील्ड टाकली, पुढं आलो आहे. आता या ठिकाणी फक्त डायरेक्टली सबमिट करतो आहे, विचारतात. ठीक आहे. या ठिकाणी मी तुषार टाकलं आहे आणि सबमिट केलं तर कम्प्लिटली सबमिट झालं. ठीक आहे. बट आता मी जर का फोन नंबरलासुद्धा रिक्वायर्ड लावलं तर या ठिकाणी हे रिक्वायर कॉपी केलं आणि जे फोन नंबर आहे या इनपुट टाईपला पण लावलं. ठीक आहे. कंटिन्यू. आता या ठिकाणी फक्त मी पासवर्ड टाकतो आणि सबमिट करतो. दिस फील्ड इज रिक्वायर, ही फील्ड कंप्लीट केली, सबमिट करतो. फिल दिस रिक्वायर. ठीक आहे. आणि फिलअप केलं आहे तर दुसरं टॅब ओपन झाला आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे आपण रिक्वायर्ड या ॲट्रिब्यूटचा यूज करू शकतो. त्याच्यानंतर आहे आपला व्हॅल्यूचा बघणार होतो. ठीक आहे. तर आता या ठिकाणी मला माझं नाव या ठिकाणी तुषार आहे. ठीक आहे. मला हे तुषार नेम जे आहे किंवा आता पासवर्ड आहे तुषार नेमच घेऊन मला या ठिकाणी प्रत्येक टाईम टाकावं लागते. ठीक आहे. प्रत्येक टाईम आलो की टाकावं लागतं आहे, आलं की टाकावं लागतं आहे. तर मी याला काय करेन, व्हॅल्यू करेल. एंटर युअर नेम या ठिकाणी रिक्वायर्डच्या अगोदर व्हॅल्यू घेतो आणि त्याच्या आतमध्ये तुषार टाकून देतो. ठीक आहे. आता या ठिकाणी रिफ्रेश केलं पेज की ऑटोमॅटिकली त्याच्या आतमध्ये तुषार राहील. ठीक आहे. आणि जर का मी ह्या ठिकाणी व्हॅल्यूला ब्लँक केलं आहे आणि रिलोड केलं आहे तर या ठिकाणी बघू शकता की ते ब्लँकच असतं आहे. ज्या टाईमला मी या ठिकाणी व्हॅल्यूच्या आतमध्ये काहीही व्हॅल्यू एंटर केली तर या ठिकाणी त्याचे चेंजेस होतील. ठीक आहे. या ठिकाणी मी तुषार टाकलं आहे, सिम्पली तुष, तर या ठिकाणी बघू शकता की चेंजेस झालेले आहे. त्याच प्रकारे पासवर्डला जर का मी या ठिकाणी व्हॅल्यू घेतलं आहे आणि या ठिकाणी व्हॅल्यू दिली, फोन नंबरला ही व्हॅल्यू दिली तर ही व्हॅल्यू ॲटोमॅटिकली येणार म्हणजे येणार आणि ज्या टाईमला सबमिट करू त्या टाईमला ती सबमिट होणार आणि ज्या टाईमला सबमिट करू ते ऑलरेडी फिलअप होऊन येणार. त्याच्यासाठी आपण ही व्हॅल्यू घेतो. ठीक आहे. आणि व्हॅल्यूचा अजून एक यूज आहे. या ठिकाणी व्हॅल्यू ब्लँक ठेवली आणि या ठिकाणी ब्लँक झाली. ठीक आहे. आणि या ठिकाणी तुष जे आहे ते सुद्धा काढलं आहे. आता या ठिकाणी आपण समजा एंटर केलं आहे तुष आणि मोबाईल नंबर एंटर केला आहे, पासवर्ड एंटर केला आहे आणि ज्या टाईमला सबमिट करू तर हा सगळा डाटा ह्या व्हॅल्यूच्या आतमध्ये स्टोअर होतो. ठीक आहे. टेम्पररी काही टाईमसाठी याच्यात स्टोअर होतो, जोपर्यंत आपण त्याचा दुसरीकडे यूज करत नाही. ठीक आहे. जोपर्यंत तो कोड रन होतो आहे तोपर्यंत स्टोअर असतो. ठीक आहे. तर मग ह्या व्हॅल्यूतून आपण जावास्क्रिप्टमध्ये तो ॲक्सेस करायचा आणि त्याच्यावर आपल्याला काय वर्क करायचं ते करायचं. ठीक आहे. तर या अशा प्रकारे काही ॲट्रिब्यूट्स होते इनपुट टॅगचे. ठीक आहे. आपण फॉर्म टॅग बघितला, इनपुट टॅग बघितला आणि एक बटन टॅग बघितला. ठीक आहे. ज्याने की सबमिट केल्यानंतर फॉर्म सबमिट होतो. ठीक आहे. या ठिकाणी आय डोंट नो ऑप्शन आहे की नाही,
तर हे इथं टाईप काही जरी केला तरी तो सबमिटच होणार आहे, ठीक आहे. तर या ठिकाणी करतो आहे सबमिट. तर अशा प्रकारे आपला हा फॉर्म टॅगविषयी व्हिडिओ होता. तर या ठिकाणी ॲक्शनचं सांगितलं आहे, मेथड सांगितली, टार्गेट सांगितलं आहे, ॲटो कंप्लीट सांगितलं आहे, नेम सांगितलं आहे, ठीक आहे. आणि त्यानंतर इनपुटचं या ठिकाणी इनपुटचे जे टाईप्स आहेत, ठीक आहे, हे सर्व इनपुट हटवतो, सेंटर पण हटवतो. या ठिकाणी इनपुट करतो मी काही कॉलम्स, ठीक आहे. याला कॉपी करतो आहे, 2 3 4 या ठिकाणी साईडला खोलतो आहे जेणेकरून समजेल. आणि प्रत्येकला लास्टला BR टॅग लावतो आहे, ठीक आहे. या ठिकाणी पण BR, या ठिकाणी BR, या ठिकाणी BR आणि ही लाईन करतो आहे कॉपी, ठीक आहे. आपल्याकडे असे बरेचसे टॅग आहे. तर फर्स्टमध्ये आपण तर टेक्स्ट इन्सर्ट करू शकतो किंवा टाकू शकतो, हे की नाही. या ठिकाणी दिस इज अ टेक्स्ट, त्यानंतर खाली आलो, दिस इज अ नंबर, ठीक आहे. या ठिकाणी टाईप, याचा जो टाईप आहे याचा टाईप करू आपण नंबर, ठीक आहे. त्याच्यानंतर या ठिकाणी अजून करू दिस इज चेक, म्हणजेच या ठिकाणी चेक बॉक्स टाकणार आपण, ठीक आहे. तर चेक बॉक्स बघू शकता कशा प्रकारे आला आहे. आणि याचा पण टाईप आपण चेक बॉक्स करणार आहोत. 2 चेक बॉक्स आले. या ठिकाणचा जो BR आहे तो आपण काढू, सॉरी चुकीचा BR निघाला आहे, आपल्याला काढायचा आहे हा BR, ठीक आहे. तर या ठिकाणी 2 चेक बॉक्स आले, दोन्ही चेक करू शकतो, ठीक आहे. आता नेक्स्ट आहे आपला धिस इज रेडिओ बटन, ठीक आहे. याचा टाईप आहे आपला रेडिओ, सॉरी RADIO, ठीक आहे. तर या ठिकाणी सर्कलमध्ये आलेला आहे. याचा पण टाईप चेंज करू आपण रेडिओ. आणि याचा जो BR आहे हा BR काढू जेणेकरून एक लाईनमध्ये येऊ शकतो, ठीक आहे. आता चेकबॉक्स झाला, रेडिओ बटन झाला, टेक्स्ट झालं, नंबरचं झालं. आता याच्यानंतर आपल्याकडं अजून उरलेलं काय आहे, तर नेक्स्ट घेऊ आपण त्याच्यानंतर आहे आपला इनपुट टाईप सबमिट, जेणेकरून आपला सबमिट होईल डाटा. त्याच्यानंतर आहे आपला डेट, जेणेकरून आपण डेट चूज करू शकतो आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर आपला इनपुट टाईप काय घेता येईल, टाईम, जो की आपल्याला टाईम चूज करता येईल. अशा प्रकारे काही इनपुट टाईप्स आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर हे जे इनपुट टाईप झाले, आता हे सबमिट बटन, ठीक आहे. सबमिट बटन, या ठिकाणी हा बटन टॅग काढला, ठीक आहे. तर या प्रकारे हे काही इनपुट टाईप्स झाले. या ठिकाणी धिस इज टेक्स्ट, जे टेक्स्ट टाकू ते येईल. त्याच्यानंतर आपल्याला काही मोबाईल नंबर वगैरे घ्यायचा असला, त्याच्यानंतर चेक बॉक्स, 1 टाईम आपण 2 or more बॉक्सेस चेक करू शकतो. त्याच्यानंतर आहे आपलं रेडिओ बटन. तर रेडिओ बटन दोन्हीतून एक 1 टाईप चूज करू शकतो, ठीक आहे. आता या ठिकाणी दोन्ही चूज झाले कारण की दोन्हीही एकाच याच्यात आहे आणि आपण त्यांना काही व्हॅल्यू वगैरे काही दिलेली नाही, ठीक आहे. त्याच्यानंतर आहे सबमिट बटन, जे की सबमिट केल्यानंतर सबमिट होणार. या ठिकाणी आपण डेट चूज करणार, टाईम चूज करणार, ठीक आहे. तर या प्रकारे हे आपले इनपुट फील्ड्स आहे. आता नेक्स्ट आपण बघणार आहोत जो आपला इनपुट टाईप आहे. तर या इनपुट टाईपद्वारे आपण एवढे काही इनपुट्स घेऊ शकतो, ठीक आहे.
तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. आणि लास्टला एक आपण फील्ड सेट टॅग बघूया, ठीक आहे. जो की या ठिकाणी फील्ड सेट टॅग घेतला आहे आणि एंडला हा क्लोज करू, ठीक आहे, या फॉर्मच्या नंतर. तर साईडला बघू शकता की एक चौकोनी बॉक्स क्रिएट झाला आहे आणि त्याच्यामध्ये हा टोटल जो आपला फॉर्म आहे तो आलेला आहे, ठीक आहे. तर या प्रकारे फील्ड सेट टॅगचा यूज आहे. असाच फील्ड सेट टॅग जर का आपण या ठिकाणी घेतला फील्ड सेट आणि त्याच्या आतमध्ये जर का आपण हाच फॉर्म कॉपी पेस्ट मारला, या ठिकाणी याला कॉपी केलं आणि ह्याच्या आतमध्ये पेस्ट केलं, तर सेम टू सेम 2 फॉर्म क्रिएट होतात, ठीक आहे. फक्त दोन्हीची बॉर्डर वेगवेगळी असते, ठीक आहे. आणि समजा हे जर का दोन्ही काढून घेतले तर मग हा पूर्ण एक फील्ड सेट टॅग बनून जातो, ठीक आहे. तर अशा प्रकारे फील्ड सेट टॅगचा यूज आहे. भेटूया न्यू व्हिडिओमध्ये.